उसके बारे में भी लोगों को कुछ भी मालूम नहीं है कि खानापुर तालुका के लिए एमपी फंड या एमपी के माध्यम से कितना फंड अभी गए 5 साल में आया है। जस्ट फंड इले ಬಂದಿದೆ ಅದರ ಬಗ್ಗೆನೂ ಮಾಹಿತಿ ಇಲ್ಲ. ಆಮೇಲೆ ಕಮ್ಯುನಿಕೇಶನ್ ಗ್ಯಾಪ್, ದಟ್ ಈಸ್ ದ ಬಿಗ್ಗೆಸ್ಟ್ ಪ್ರಾಬ್ಲಮ್. ಅದರ್ವೈಸ್ ಹಿಂದುತ್ವ ಬಗ್ಗೆ ಯಾವ್ದು ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಇಲ್ಲ. ನಿಮ್ಮ ಇದು ಆಸ್ ರಿಗಾರ್ಡ್ಸ್ ಯುವರ್ ಇಂಟೆನ್ಷನ್ of Hindu regarding Hindu religion, no one has any problem. But along with Hindu religion and whatever your talks or statements are there, with that development is also required. For that purpose, please change your setup. That is my humble request to you. Some changes have to be made. You keep good 2 PAs in Shirsi as well as in New Delhi. And let us have a responsive administrators from your side. That is the only request. रस्त्याच्या बाजूला शेती आहे, आत पण शेती आहे. ರಾಜಶೇಖರನ್ ಗಾಣದ ಎಣ್ಣೆ ಬಿಸ್ನೆಸ್ ಮಾಡಿ ತಿಂಗಳಿಗೆ 5 ಲಕ್ಷ ಗಳಿಸ್ತಿದ್ದಾರೆ. ನೀವು ಕೂಡ ಅವರಿಂದ ಕಲಿಬೇಕಾ? ಅವ್ರ ಜೊತೆ ವಿಡಿಯೋ ಕಾಲ್ ನಲ್ಲಿ ಮಾತಾಡಬೇಕಾ? ಈಗಲೇ ಫ್ರೀಡಮ್ ಆಪ್ ಡೌನ್ಲೋಡ್ ಮಾಡಿ. रस्त्याच्या बाजूला आम्ही दोन्ही बाजूला आमची शेती रस्त्याच्या कामासाठी दिलेली आहे. हँडओव्हर केली आहे स्वखुशीने. आमची घरं होती, घरामध्ये मी भांडी कुंडी सगळं काढून आम्ही त्यांना हँडओव्हर केलेले आहे. पीक सुद्धा आम्ही काढलेलं आहे. सगळं हँडओव्हर करून सुद्धा आम्हाला सांगा लोकेशन आमच्या शेताचे पैसे मध्ये पण जाऊन सुद्धा त्यांनी देत नाही. तेव्हा टोल आम्ही चालू करायला आमचा जो दांबोडी भाग आहे, त्या दांबोडी भागामध्ये मी खासदार साहेबांना, अनंतकुमार हेगडे साहेबांना माझ्या मोटरसायकलमध्ये फिरून त्या लोकांची अतिक्रमण जमिनी अजून मिळत नाही, घरं बांधायला फॉरेस्ट देत नाही. आणि यासाठी मी एमपीला स्वतः गाडी घेऊन पूर्ण आमच्या भागाच्या जमिनी दाखवले कोबल साहेब आहेत. परंतु त्या लोकांना 5 वर्ष 10 वर्ष त्यांचा न्याय मिळाला नाही. फॉरेस्ट डिपार्टमेंट घर बांधायला देत नाही, फॉरेस्ट डिपार्टमेंट रस्ता करायला देत नाही. फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या मुळे आमच्या जमिनीमध्ये खड्डे मारले. त्यासाठी आमचे बाबुराव देसाई या संघटनेनं आम्हाला 57 नंबर फॉर्म करून आम्ही ती रेडी सुद्धा करून त्याची इन्क्वायरी सुद्धा अजून झालेली नाही. तेव्हा आमच्या भागातील गरीब जनतेला जमिनी जास्ती नाही, फक्त फॉरेस्टच्या जमिनी आहेत. त्यांना हक्कपत्र किंवा त्या जमिनी 3 एकर असू दे, 2 एकर असू मिळू दे. काल उदाहरण घ्या, होळंदा 1 वाजता अस्वल एकर हल्ला गेला, त्याला विजय हॉस्पिटलमध्ये आम्ही ऍडमिट करून आलो. ते फॉरेस्ट डिपार्टमेंट देखील तिथे आले नाही. विजय हॉस्पिटलला ऍडमिट केल्यावर दुपारी 1 अस्वल 2 पिल्ला होते. दुपारी गुरं लागते म्हणजे हल्ला केले. मग आमचं म्हणणं का आमच्या भागामध्ये एमपी साहेबांनी जास्तीत जास्त अतिक्रमण जमिनीसाठी मोदी साहेबांच्याकडे आवाज उठून त्या जमिनी मिळून द्यायला पाहिजे. अतिक्रमण जमिनीमध्ये घरं बांधण्यासाठी जी लोक घरं बांधतात त्याला फॉरेस्ट अडवाले, संडास खड्डा मागायला फॉरेस्ट अडवाले, अशी आमच्या भागामध्ये फार समस्या आहे. तेव्हा आमदार साहेबांनी एमपी आणि बीजेपी कमिटीतनं त्या भागावरती जास्तीत जास्त लक्ष देऊन त्या भागाचा विकास करण्यासाठी कमिटी आहे. अध्यक्ष एमपी आमदार साहेबांनी जास्तीत जास्त लक्ष देऊन त्या बोर पश्चिम भागाचा विकास करावा एवढं मी सांगतो. रस्त्यासाठी घरासाठी ना अतिक्रमण साहेबांनी विचारायचं मला, त्यांनी बरेच वेळा भाषणामध्ये विचारले. खानापूर तालुक्यासाठी एक सर्वसाधारण मी कारखाना उभा करतो असं त्यांनी आश्वासन आम्हाला दिलेलं होतं. गेली 5 वेळा आपल्याला निवडून दिलेलं आहे, एकही कारखाना झालेला नाही. परत माझं एक सगळ्यात महत्वाचं रिक्वेस्ट आहे, आपण इथून लांब असता त्यासाठी खानापूर तालुका आमचा बेळगाव जिल्ह्यासाठी एमपी या इलेक्शनसाठी तिकडे जोडण्यासाठी त्यांनी सतत प्रयत्न करावे. आपलं जे कम्युनिकेशन गॅप राहिले, आपण लांब राहिल्यामुळे आपले पीए आपले फोन करू शकत नाही. पीएचं लेटर आलं तरी पण आम्हाला रिस्पॉन्स परत मिळत नाही. एक वेळेला 2017 मध्ये माझे आई वडील मी दिल्लीला एकदा घेऊन गेलेलो होतो. त्या ठिकाणी आपल्या बंगल्यापर्यंत आम्ही पोहोचलो तरी पण आम्हाला हात द्यायला दिले नाही. अशी परिस्थिती सामान्य कार्यकर्तेच झालेली आहे. त्यासाठी आपल्याला एक रिक्वेस्ट आहे, आम्हाला ह्या वेळेला गेली 5 वर्ष 5 वेळा आपल्याला प्रत्येक खेड्यापाड्यामध्ये जाऊन आपल्याला मतं मिळवून देण्यासाठी मी फार धडपड केली आहे. आणि ह्या वेळेला शक्यतो जरी कागदोपत्री आमचा एवढ्या लवकर जिल्हा बेळगाव तालुक्याला जोडला जाणार नाही. आणि माझी वैयक्तिक आपल्याला रिक्वेस्ट आहे, ह्या वेळेला आमच्या खानापूर तालुक्याला आपण एमपी हे सीट आम्हाला द्यावं असं माझं मनापासून इच्छा आहे. ಪಂಚಾಯತಿ ಎಮ್ಎಲ್ಎ ಅವರು ತಾವು ದೊಡ್ಡದವರನ್ನ ಕೆಲಸ ಬೇಡ, ನಮ್ಮ ಶಾಸಕರು ತಾವು ಎಂ ಪಿ ಅದಾರೆ, ಮುಂದಿನ ಸಾರಿ ನೀವು ಎಂ ಪಿ ಆಗೋದು ಖಚಿತ.
ಹೇಳೋದು ಖಚಿತ ನೀವು ಹೇಳೋದು ಖಚಿತ ದೊಡ್ಡದಾದಂಥ ಒಂದು ಇಂಡಸ್ಟ್ರಿಯಲ್ ಅಂತ ತಂದು ಹಾಕಿದ್ರು ಸರ್